नमस्कार, मी मनोज कारेकर. चल फिराक जाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. की हे आपले अमित सर आहेत. तर खरंच खूप दिवसापासून आम्ही खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो की लोणावळा जायचं होतं. तर फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये या स्टेशनवरती आहोत आणि इथे आपले पूर्ण बेसिकली ऑफिसमधले लोक आहोत. तर हे जितेश सर आहेत, त्यानंतर हे आपले मॅमचं नाव मला माहिती नाही आहे. ठीक आहे. तर त्यानंतर खूप दिवसापासून आम्ही प्लॅनिंग केली होती की आम्हाला फिराक जायचा होता. तर आता हे इल्यानंतर आम्ही फिराक इला. तर खै जाऊचा आपण फिराक खै जाऊचा विसापूर जायचं आपल्याला. विसापूरला जाय. फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेलो हा आणि ऑफिसमधले सगळे लोक आम्ही फिराक चालला. तर आता पहिलं जर पॉईंट असा तो विसापूर. म्हणजे कसा माहिती आहे, लोणावळ्यानंतर गेल्यानंतर खूप सारे तुमका पॉईंट भेटतील इकडे गेल्यानंतर. तर हे आमचे HR मॅम असतात. HR मॅम, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. ओके, मस्त तर सगळ्यांनाच वाटतं ना फिरल्यानंतर. बट तुम्हाला काय फिरायचं बाकी आहे ना, फिरल्यावर सांगेल मी एंडला. ओके ओके ओके. मग तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आता आमचा जस्ट ट्रॅक स्टार्ट झालेला आहे. ओके. आणि आता आम्ही सुरुवात जस्ट आत्ता आम्ही करतोय. तसं आपण पटापट पुढे जाऊ आणि पुढे कंटिन्यू करू. ओके ओके, ठीक आहे चालेल. निकेश सर, तुम्हाला कसं वाटतंय? थोडा ट्रॅक बाकी आपला. ट्रॅक झाल्यानंतर माझे रिव्ह्यू देतो तुम्हाला की कसं वाटतं. अच्छा, हमको सिखा रिया है. ठीक आहे चालेल. त्या ट्रेनमधले उतरल्यानंतर आमका लागली या भूक. तर ह्या हॉटेल दिसता. ठीक आहे. तर हे आम्ही नाश्ता करून थांबला. तर काय खाऊचं प्लॅन आहे तो यांना माहिती नाही, पण ह्या बिचाऱ्यानी भूक तर लई लागली हा. तर बघता आम्ही आता खाऊचा असा आमका. ठीक आहे. तर काय खाऊचा प्लॅन केलास? आज जाऊन मेन्यू बघू, मग ठरवू. ओके ओके. वडापाव तर मुंबईत पण भेटतात, सगळीकडे वडापाव भेटतात. वडापाव सोडून दुसरा काहीतरी बघा इकडे, तर थोडा खाऊ पण मजा येत. हे निखिल सर. त्यानंतर जर तुम्हाला कोर्सबद्दल माहिती वगैरे हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बेसिकली सांगू शकता. हे एक इन्स्टिट्यूट आहे बेसिकली नेटटेक इंडियामधून. तर त्याच्यामध्ये सर्व आम्ही ट्रेनर्स वगैरे आहोत. जर तुम्हाला कोर्सबद्दल काय असेल तर तुम्हाला 50% डिस्काउंट करून देऊ. आता काउन्सिलिंग बेसिकली आहे, त्या काउन्सिलिंगनंतर तुम्हाला भेटू आम्ही. मॅम, कोर्सबद्दल काही सांगा ना त्याच्याबद्दल. आपल्याकडे जे कोर्सेस आहेत ते डेटा सायन्स, डेटा अनालिसिस, सायबर सिक्युरिटी, वेब डिझायनिंग सगळे कोर्सेस आहेत. जे टेक्निकल आहेत, जे नॉन टेक्निकल. तर बेसिकली आम्ही चाललो आहे विसापूर फोर्टला. आणि तुमका खरं सांगते, जर बेसिकली इकडे तुमका लोणावळा योग फिरोचं असाल तर स्वतःची गाडी घेऊन येवा. आता रेट हे बेसिकली एवढे सांगतात की आता बेसिकली फक्त जाऊचे आमचे 1000 रुपये आहेत आणि येऊचे 1000 रुपये असतात. तर चांगलं असं की तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येवा. ठीक आहे. तर हे जितेश सर आहेत. तर त्यानंतर आम्ही व्हॅनमध्ये बसलो आहेत. तर बघा, तुम्ही जर स्वतःची तुमची गाडी घेऊन येत आहे तर तुम्हाला कमी पडेल. आणि जर इकडे आल्यानंतर कसं असतात की बेसिकली ड्रायव्हर्स वगैरे असतात, ते बेसिकली स्वतःच्या मनाने रेट वगैरे सांगतात की हा एक माझा इकडे आल्यानंतर एक्सपिरियन्स आहे. तर खूप सारा एक्सपिरियन्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन. टॅक्सी करून आम्ही इकडे लाव. तर ट्रॅकिंग करताना बघताच तुम्ही तर खूप सारं चिखल असा इकडे. ठीक आहे. तर येताना तुम्ही शूज बीज घालून येवा. मी तर चप्पल घालून येईल आहे. आता खूप डेंजर वाटतं इकडे गेल्यानंतर. ओ विशाखा मॅम किधर आहे? ओ विशाखा मॅम. तर सर, तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यानंतर? खूप मस्त. तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? म्हणजे तुम्ही असं आधी कुठे गेलात का असं? नाही, फर्स्ट टाइम माझं. बोला, तुम्ही काय सांगा त्याच्याबद्दल. नाही, बघून खूप निसर्गरम्य हां, प्रेक्षक वाटतंय. वातावरण तर बघून एकदम मस्त वाटतंय ना. असं सेम आमच्या कोकणामध्ये पण असं आहे. एक दिवशी तुम्ही कोकणामध्ये या. ठीक आहे. विशाखा मॅम, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त, खूप छान वाटतंय. सध्या तरी मस्त आता वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरण आम्ही चालत आहोत. थोडा पाऊस आहे पण मॅनेज करतोय आम्ही कसं बसं. पण ठीक आहे. पण खूप छान वाटतंय. सध्याचं वातावरण खूप मस्त आहे. ठीक आहे, चालेल. बघा, जर तुम्ही ते ट्रेकिंग करायला वगैरे येत आहे तर शूज वगैरे घालून या. तर तुम्ही असं बघू शकता की कसं आहे की. ठीक आहे. तर इथे बेसिकली 2 व्हीलर घेऊन वगैरे जात आहे, पण खूप रिस्की आहे. तर तुम्ही 2 व्हीलर वगैरे घेऊन जात आहे, तुम्ही बघता इकडे असा रोड पण असा प्रॉपर रोड नाही आहे इकडे. तर चांगलं आहे की तुम्ही चालत जा. हे आमची HR आहे. HR म्हणजे आम्ही याला आचार बोलतो. तर मॅम, तुम्हाला कसं वाटतंय? मला ना एकदम भारी वाटतं. थांबा, आत्ताचा प्रवास सुरू झालाय. एक्सपिरियन्स एंडला शेअर करेल.
बघता असं मागे पण मग खूप जण दिसतात, आम्हाला ओळखीची नाही आहेत पण माहिती नाही आपण. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सुरुवात झालेली आहे आणि मी रस्तो बघता कसं जाऊ का असं तो खूप डेंजर असा. तर पाऊस शिरो तर वांदो होणार इकडे. तर हाँ वही बोल रहा हूँ मैं, नहीं तुम वो नहीं बोले, तुम पाऊस समझ नहीं पाए आप. यार लय डेंजर वाटता माका, पडले तर डायरेक्ट खाली जातले. माका वाटत नाही हेंका मालवणी समजता असा, म्हणजे एक दोघांनी समजता की खूप डेंजर आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली येता येतं शूज वगैरे घालून या, ठीक आहे. काय HR मॅम कसं वाटतंय? अरे प्रत्येक क्षणाला काय कसं वाटतंय, चढू द्या. लेट मी फोकस प्लीज. खाली पडाल ना, करू द्या. खाली पडाल. काय विशाखा मॅम? एकदम मस्त वाटतंय, भारी वाटतंय. छान छान वाटतंय. किती लांब? अमित सर कुठे आहेत? ओ पटेलजी, पटेल पगलू. काय सर जमेल ना? सरांची थोडी समझ रहे हो म्हणजे थोडा वेळ लागेल जायला सरांना. तुम्ही काहीतरी समजू नका असं. काहीतरी म्हणजे काय? म्हणजे सरांची हरामी हो बेटा. ठीक है, समझने वालों का इशारा कॉपी है. अभी आप लोग समझ लो. मला वाटतं हे मागचे काही दमले आहेत, बघा कशी चढतात ते. सुरुवात पण नाही झाली आहे, शुरू होने से पहले ही खत्म हो गया. ऐसे हो गया उन लोगों को. क्या मैम सही है ना? हाँ शायद आगे है ना लोग. माहिती नाही बरोबर जाता हो काय, बट हे असं रस्तो दिसता. आणि हे बघा अमित सर, देखो उसका अकाउंट भी है अमित सर का. हम लोग अभी तो अकाउंट भी नहीं ओपन हुआ है. क्या बोलेंगे अभी, चलो जो है वो अच्छा है. सही बोला ना सर? सर अकाउंट कौन सा टाइप, कौन से बैंक का अकाउंट है क्या सर? सर ओ सर अमित सर, अकाउंट कौन से बैंक का है बताओ तो सही. ओ पटेल सार्वजनिक बैंक. सर सर पैसा कितना है उसके अंदर? सर आज तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सर दमलो मी. काय आम्ही सर तुम्हाला काय वाटतंय? दमलात? एवढे दमलात? खूप निसर्ग छान आहे तुमची ती आणि तुम्ही नक्कीच या. अहो निसर्ग छानच आहे, फक्त तिकडे माणसाने. तुम्ही नक्की या एकदा, तुम्हाला बघायला पाहिजे किती छान दिसतात आपला. बघणारा दृश्य आहे. हां काय पण असेल. ठीक आहे. पण तुम्ही मराठी खूप छान बोलता. हो थँक्यू सर. शिका शिका मराठी शिका. ठीक आहे. दमलात काय तुम्ही? काय हो विशाखा मॅम? सावकाश. सर दमाले झाले काय हो? पाणी बिणी पाहिजे काय? फक्त पाणीच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. एकदम भारी वाटतं इथे वरती आल्यानंतर. मी बघता एकदम मस्त. हे HR मॅम ओळखतं असेल, बिचारे लास्ट आहेत बोलायला इथे. मॅम तुम्हाला काय वाटतं जर इकडून जर तुम्हाला मी असं ढकललं, जरा खाली फक्त बघा इकडे, इथून नाही काय खाली फक्त बघा, नाही इथून वाचणार तुम्ही. तर तुम्हाला काय वाटतं मॅम इथे? नाही मी थांबली तरी मी स्वतःला पुश करेन. ती म्हणजे कसं नालायक माणूस आहे. काय निखिल सर तुम्हाला कसं वाटतंय? थोडं शेअर तरी करा तुम्हाला इथे आल्यानंतर कसं अजून थोडंसं वाटतंय वरती जायचं बाकी आहे, मग तुम्हाला सांगू. आमची काय म्हणता प्रतिक्रिया सांगू तुम्हाला आम्ही. ओके. प्रतिक्रिया म्हणता अनुभव. अनुभव. हां बरोबर आहे. सांगू वर हेवी जाईल. तर इथे खूप असं डेंजर तर नाही आहे. तर आपण बघायला गेलो तर खूप सारे असे फोर्ट आहेत ते खूप डेंजर आहेत, जसं की हरिहर फोर्ट वगैरे. हा एवढा डेंजर नाही आहे. तर तुम्ही ट्रेकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही नॉर्मली इकडे येऊ शकता. तर ते बघताय खूप हा डेंजर सीन आहे. म्हणजे बेसिकली इथून थोडं पाणी येतं आहे झऱ्यांमधून वगैरे. आणि बाकीचे ऑफिसचे लोक आहेत तिकडे थांबली आहेत. अजून तेवढे चढायचं बाकी आहे. तर तुम्ही विचार करा की आता आम्ही असं चालतो आहे तर बेसिकली आपला दम लागतो आहे. त्या शिवरायांच्या काळामध्ये ते मोठे मोठे जे गड किल्ले वगैरे होते तर ते मावळे वगैरे कसे चालत असतील. हा तुम्ही थोडा विचार करा. आता आपण एवढासा छोटासा इकडे ह्याच्यावरती विसापूरवरती आलो आहे. तर हा खूप डेंजरस आता नाही आहे, पण चढायला खूप मजा येते. वातावरण तर खूप एकदम कोकणात गेल्यासारखं वाटतं आहे. ऑलमोस्ट 50% ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे की विशाखा मॅम दमलेले आहेत तिकडे आणि तिकडे ते बसलेले आहेत. ही HR क्रॉस HR यांना जायचं आहे, बट आता हे आता 2 सर आहे तिकडे आणि एक डेटा सायन्स डेटा ॲनालिसिस. त्यानंतर वरती जायचा प्लॅन तर चालू आहे. पाऊस पाहिजे मॅम, त्याच्यामुळे मजा येते.
रे पावसा तुला देतो पैसा ऐसा बोलना पडेगा. छोटा पाऊस छोटे बच्चे ना यार. चला आम्ही आता इलावत आहोय वरती थोडासा वरती जाऊचा असा. तर काय तुमचं काय म्हणणं काय जाऊया ना म्हणतात चला वरती चला समजता आहे का. अरे देवा नका देऊ का. चला चॅलेंज अरे यांच्या चॅलेंज मध्येच येतो यार. कधी गेले का बोलतात कशाला मग. तुम्हाला माहिती ना देणार नाही तिथल्या बघू आता गणपती गावात जाऊचं प्लॅन चालू आहे याच्यावरनी तर काही सुट्टी देऊ नाही हा. बघू नारळ घेऊन बसायला लागेल आता. ते तुम्ही ते रील्स बघितलास ना तुम्ही नारलावालो तो सीन करतलंय ह्यांच्याबरोबर नाही दी सुट्टी दिला नाही तर चारने सुट्टी नाही दिली काय म्हटले तुम्ही. याच्यावर असंच म्हणता. तुमका माहिती आहे ना ते नारळाचा गाराना बिराना घालतात तसा काहीतरी करूचा लागताला. हा इल्यानंतर वरती तर एकदम फोर्ट एकदम भारी दिसता एकदम भारी या मी बघताच असा. तर वरती आल्यानंतर विसापूर फोर्ट हा असा दिसतोय. तर ऑलमोस्ट आम्ही वरती चढलो आहे. कमीत कमी तुला वरती यायला तरी एक तास लागेल. तर वरती आल्यानंतर खूप इथे छान वाटतं आहे. तर थोडा पाऊस पण पडतो आहे तुम्ही इथे बघताय. त्यानंतर जर आपण इकडून वगैरे जातो आहे तर एकदम वातावरण असं वाटतं की कोकणामध्ये आलो आहे आपण. मस्त आहे एकदम वातावरण. इकडे बघताय पूर्ण धुकं वगैरे आहे. त्यानंतर तिकडे तुम्हाला काय नाही काय वगैरे त्याच्यामध्ये भेटेल. मस्त एकदम वातावरण. इन आसमानों के ऊपर सब कुछ कोरा ही कोरा दिख रहा है. थोडा दम पण लागलाय आल्यानंतर पण खूप छान वाटतंय. कसं असतं माहिती आहे की मुंबईमध्ये गेल्यानंतर ना कोकणी माणूस पण हिंदीमध्ये बोलतात. आता ही बघा ही बागची आहेत ना ही ती हिंदीमध्ये बोलतात. काय बोलूची गरज आहे. एक सिंपल साधी लँग्वेज आहे मराठीमध्ये बोलूचा तर ही बायकाकडे इकडे जाऊन इकडे हिंदी बोलतात. काय आता सांगायचं बोला. कोण हिंदी बोलताय. तुम्हीच बोलायचा काय बोलायचं सांगा आता. मला तर ह्यांका मी काय सांगलंय माहिती आहे ही याच्यारा तर ह्यांका मी काय सांगलंय मग गणपती गावात जाऊचा तर सुट्टी द्यावा म्हणून. आय तर तुमच्यासाठी मी हेडशी बघतलंय आणि जाऊन तिकडे गाणं घालतलंय समजलं ना. अकडे असा वाटता की अकडे जंगलाती लाव तर वाटत नाही अकडे वाघ बी कोण असतील एवढ्यावरती. वाघीने भेटली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही. अभि महादेव मंदिराकडे हा एक रस्ता गेलेला आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत. तर चला जाऊया आपण पुढे मंदिराजवळ. आने के बाद बहुत मस्त लग रहा है. तो निकालो तबला. ये कोई वीडियो वगैरह बना रहे हैं वो तबला निकालो. तो ऊपर आने के बाद आपको कसं वाटतंय. आम्हाला खूप मस्त लग रहा है. ओ मैम को मस्त लग रहा है ऊपर आके. तो गाइस नीचे जरा देख के चलो. देखो हर जगह बोले ये केकड़े का भी बोल सकता है. नंतर आम्ही नेमकं काहीतरी बारीक सारी खाऊ भेटतात वरती गेल्यानंतर. तर आम्ही पेरू घेतला वगैरे ठीक आहे. गो मागा द्यावा तुम्ही घेत ना. बारकोसच द्यावा ब्लॉक केला. एवढं मोठं नको त्या मॅम का पण द्यावा. पेरू खायला येते. ही बघ रुणाली एक पेरू खाते. हा मालवणी बोलता येता वाटता. नाही खावा म्हणता म्हणून म्हटलंय. आपले ब्लॉग बनवतोय. ब्लॉग मध्ये आलीस. चल बाय. पेरू तर मस्त हा. हा बाय. हा बाय. वरती गेल्यानंतर म्हणजे कोणतेही तुम्ही फोर्टवरती वगैरे जात आहे तर बेसिकली ना तुम्ही कोणत्याही गोष्टीची किंमत करू नका कारण ते खूप मेहनतीवरून वरती वस्तू घेऊन येतात ठीक आहे. तर जे काय पैसे वगैरे त्यांच्या देऊन टाका पण तुम्ही गडावरती गेल्यानंतर कोणत्याही गोष्टीची किंमत करता असं करू नका कारण ते खूप मेहनत करून जे काय आणतात ठीक आहे. तर फोर्ट फिरून झाल्यानंतर आम्ही आता खाली उतरत आलो. थोडासा आकडे डेंजर दिसता. हे मॅम तर भरपूर घाबरले आहेत तेव्हा मी तर पण घाबरले आहेत. बाकीचे पण आपल्याबरोबर येतात तर थोडा सावकाश जावं हाकडे. मी तर बघा सँडल घालून येईल. तर ह्यांका पण मालवणी समजता असं समजू नकास की ह्या मॅमला पण मालवणी वगैरे समजता. तर मॅम सावकाश या. तर तुम्ही येताय तर सावकाश या इकडे. तर HR मॅमचा आपण फीडबॅक घेणार आहोत. काय होतं की ऑफिसमध्ये ते आमच्या स्टुडंटचे फीडबॅक घेतात असं त्यांचा आपण फीडबॅक घेणार आहोत ठीक आहे. तर मॅम तुम्हाला तो विसापूर फोर्ट कसा वाटला. एकदम भारी वाटलं.
पण मला असं वाटतं आपण वर गेल्यावर जरा काही वेळ तिथे थांबायला पाहिजे होता, अजून जरा आनंद तुम्ही थांबायचं घ्यायला ना पाहिजे तिकडे, होता. तिकडे स्टे करायचं ना तुम्ही. पण चाललं मी असतं. एकटी हा तसं चाललं असतं, पण मला वाटलं की कशाला तुम्हाला सोडून एकटं थांबायचं. मग ओके. तुम्ही मधल्या रस्त्यात कुठे हरवले वगैरे तर, म्हणून तुमच्या काळजीसाठी मी तुमच्यासोबत खाली आली. ओके, एवढी काळजी आहे काय? होय, खूप. ठीक आहे ठीक आहे. बाकी ओह यार ये किती औसम है यार. तुम्हाला म्हणजे ते फोर्ट कसा वाटला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? भारी वाटलं, पण जरा पावसाची कमी होती. पाऊस ओके, म्हणजे असता पाऊस तर- पण पाहिजे होता तुम्हाला. हा, जरा अजून मज्जा आली असती. ओके ओके ठीक आहे चालेल. तर इथे विशाखा मॅम आहेत, तर काउन्सिलिंग, सिनियर काउन्सिलिंग, ठीक आहे. तर बेसिकली त्यांना आपण विचारणार होतो की फोर्ट कसा वाटला बद्दल. तुम्हाला काय वाटतंय मॅम? फोर्ट मस्त आहे, ॲडव्हेंचर्ससाठी खूप छान आहे जागा. तिकडे तुम्ही नक्की जायला पाहिजे. ज्यांना ट्रॅकिंग आवडते त्यांनी तर आवर्जून जावे. ओके येस, मजा आली. थोडा पाऊस कमी होता पण तरी देखील आम्ही मॅनेज करत खूप छान झाली ट्रॅकिंग आमची ती. ओके. तास आता हा वरती येला भाजी लेणी बघू. तर बेसिकली पर पर्सन तुमका 20 रुपये तिकीट पडात, म्हणजे बघू गेलं असतं लेणी. तर असे आम्ही 6 तिकीट घेतला आणि आता हे भाजी लेणी बघू गेला. असं नाव कसं ठेवला नाही असं तुम्ही थोडं विचार करा. भाजी लेणी थोडं विचार करा, मतलब पूर्ण लेणी आहे तिकडे बघायला गेलो तर. आता इकडे काहीतरी ह्या लोकांचं देवांचं वगैरे चालू आहे, तर तुम्ही बघता इकडे या ठिकाणी. खरंच खूप छान वाटतंय असं बघायला. इकडे ते म्हणजे त्या लोकांचं देवांचं वगैरे काहीतरी चालू असेल त्या लोकांचं. तर आता आम्ही गेलो मॅप्रो गार्डनला. तर हाय बघताच आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे हे काय नाही काय तुमका सीन दिसतील. तर थोडा आकडे जाऊन बघताच तर आकडे काय नाही काय चालू असं. फायनली लोणावळा ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही असं दादरला सर जातील आपल्या रूमवरती आणि मी जातोय आपल्या रूमवरती. बहुत सारा स्ट्रगल्स है हमने आज, पैर दर्द हो तुम्हाला रहे. एक्सपिरियन्स कसा वाटला की आपण लोणावळ्याला फिरायला गेलो होतो? बस तुम्ही ऑफिस experience- ट्रिप होती, मस्त होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असे नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय बाय. ट्रिप लवकरच पडू. बाय.